हे हाय गाइस, वेलकम बॅक टू दी लर्न फॉर ग्रो. मी प्रवीण. आपणास सर्वांचे स्वागत आहे एसक्यूएल लर्निंग सिरीज मराठीमध्ये. तर आज आपण शिकत आहे एसक्यूएल लर्निंग सिरीजचे मॉड्यूल नंबर 20. ह्यामध्ये आपण कव्हर करत आहे एसक्यूएल एक्झिस्ट, एसक्यूएल एनी अँड एसक्यूएल ऑल ऑपरेटरबद्दल. तर चला आपण स्टार्ट करूया मॉड्यूल 20. तर मॉड्यूल 20 स्टार्ट करण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे सर्वांनी, इन केस आपण माझे एसक्यूएल लर्निंग सिरीजचे 1 to 19 पर्यंत मॉड्यूल पाहिला नसेल तर प्लीज पहा की हे आपल्याला मॉड्यूल समजून जाईल का. माझी बेसिक कॉन्सेप्ट सर्व 1 by 1 क्लिअर करत आलो, त्यामुळं आपल्याला सर्व समजलं पाहिजे. त्यामुळे रिक्वेस्ट आहे की पाहिलं नसलं तर ती पाहून या. तर चला आपला मॉड्यूल नंबर 20 स्टार्ट करू. त्यामध्ये आपण पहिलं पाहत आहे एसक्यूएल एक्झिस्ट्स. ओके, एसक्यूएल एक्झिस्ट म्हणजे काय, हे ऑपरेटर कुठे वापरतो, कसे क्वेरीमध्ये आपण याचा वापर करून डेटा रिट्रीव्ह नाहीतर मॉडिफिकेशन करायचं पाहू. तर ह्याचं पहिलं आहे कॉन्सेप्ट पाहून घ्या. पहिलं थेरॉटिकल अंडरस्टँड करून घेऊ, नंतर आपण प्रॅक्टिकलला जाऊ. इन ओरॅकल एसक्यूएल द एक्झिस्ट्स ऑपरेटर इज यूज टू टेस्ट फॉर दी एक्झिस्टन्स ऑफ रो इन अ सब क्वेरी. म्हणजे सब क्वेरीमध्ये एक्झिस्टन्स दी डेटा आहे का नाही एक्झिस्टन्स चेक करायसाठी आपण एक्झिस्टचा वापर करतो. म्हणजे इन ओरॅकल ऑपरेटरमध्ये एक्झिस्ट कधी वापरतो, यूज टू टेस्ट एक्झिस्टन्स ऑफ रोज इन अ सब क्वेरी. म्हणजे ती रो डेटा आहे का नाही एक्झिस्टन्स चेक करायच्या वेळी आपण एक्झिस्टचा वापर करतो, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, द एक्झिस्ट ऑपरेटर रिटर्न्स ट्रू इफ द सब क्वेरी रिटर्न्स 1 or more रोज अँड फॉल्स इफ द सब क्वेरी डज नॉट रिटर्न्स एनी रोज. म्हणजे सब क्वेरीमध्ये डेटा असेल 1 नाहीतर मोर डेटा असेल तर त्यावेळेस मेन क्वेरी रिट्रीव्ह होतं, नाहीतर डेटा रिट्रीव्ह होत नाहीत सांगतं तसं. नाहीतर इफ बघा, इफ फॉल्स इफ द सब क्वेरी डज नॉट रिटर्न्स एनी रो, म्हणजे व्हॅल्यू दाखवत नाही. तर ह्याचं आपण सिंटॅक्स पाहू. आपल्याला सिंपल आहे, सिलेक्ट कॉलम नेम्स फ्रॉम टेबल नेम वेअर एक्झिस्ट. ठीक आहे, वेअर घालायचं नाही तर सब क्वेरी घालायचं. आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये 19 मॉडेलमध्ये आपण शिकलो होतो, बरोबर का. को रिलेटेड सब क्वेरी म्हणजे काय, स्केलार क्वेरी, मल्टिपल रो क्वेरी, बरोबर ना. त्यावेळी आपण हे पूर्ण सिंटॅक्स आपण पाहिले, बरोबर ना. तिथं आपण एक्झिस्टचा वापर पण केला मल्टिपल कॉलम क्वेरीमध्ये, बरोबर ना. एक्झिस्ट म्हणजे सब क्वेरीमध्ये डेटा असेल तर मेन क्वेरी रिट्रीव्ह होतो, बरोबर ना. हे बी तसंच आहे, एक्झिस्टचा वापर तवाच करतो आपण. तर प्रॅक्टिकलमध्ये पाहू तेव्हा आपल्याला समजून जाईल. ठीक आहे, तर नवीन घेतो आपण, नवीन कोड घेतो. ठीक आहे, ऑलरेडी मी लिहून ठेवलं आहे, तुम्हाला सांगतो. सिलेक्ट स्टार फ्रॉम ई कस्टमर. आपल्याकडे 2 टेबल होते, हो बरोबर. एक ई कस्टमर टेबल आहे, त्यामध्ये 8 डेटा आहेत, आणि तसंच की दुसरा आहे सिलेक्ट स्टार फ्रॉम ई ऑर्डर टेबल. ई ऑर्डर टेबल आहे, बरोबर. ह्याच्यामध्ये पण डेटा आहेत, बरोबर. रन केलं, यामध्ये 12 डेटा आहेत, बरोबर. तर आपण ह्याचा कसा वापर करायचा, का आपला एक्झिस्टचा कसा वापर करायचा दाखवतो बघा. इथं मी क्वेरी लिहितो, तुम्हाला ऑलरेडी लिहून ठेवलं आहे मी, टाईम वेळ होतो म्हणून. ठीक आहे, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर, हे तर आपल्याला नॉर्मल क्वेरी माहीत आहे. हे डाटा वेअर लिहिलं, जसं आपली सिंटॅक्स आहे ना तसंच लिहायचं. सिलेक्ट कॉलम नेम्स फ्रॉम टेबल नेम वेअर एक्झिस्ट. इथं बघा, सिलेक्ट स्टार फ्रॉम पूर्ण डेटा ह्याचा रिट्रीव्ह केला आहे, तर तुम्हाला इथं दाखवतो. सिलेक्ट कॉलम नेम काय, कस्टमर नेम लिहू आपण, कस्टमर नेम फ्रॉम ई कस्टमर. ई कस्टमर मधून डेटा दे म्हणून दिले की इथं आपल्याला काय फक्त कस्टमरचा डेटा येतो, बरोबर. वेअर एक्झिस्ट्स, बरोबर. आता आपण काय करायचं, सिलेक्ट कस्टमर नेम फ्रॉम ई ऑर्डर. आता काय केलं आपण इथं, सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर नेम फ्रॉम ई ऑर्डर. आता ह्याच्यामध्ये पण नाव आहेत, बरोबर. आता इथं आपण वेअर क्लॉज टाकू, वेअर कस्टमर आय डी इज इक्वल टू 1. वेअर कस्टमर आय डी इज इक्वल टू 1 दिलं, बरोबर. तर इथं नाव आलं फक्त नेहाच, बरोबर. म्हणजे आपल्या ई ऑर्डरमध्ये आहे बघा, इथं नेहा आहे ना, कस्टमरचं नाव, कस्टमर आय डी एक असलेले ह्याच्यामध्ये नाव आलं. आता काय सांगतंय, आपणाला नाव द्या फक्त ह्या डेटामध्ये. सब क्वेरीमध्ये डेटा असलं तर, एक्झिस्ट असलं तर आपली मेन क्वेरी रिट्रीव्ह कर म्हणून हे क्वेरी सांगतंय. एक्झिस्ट म्हणजे काय, या सब क्वेरीमध्ये काय तर डेटा राहायला पाहिजे, सिंगल राहू नाही मल्टिपल राहू. ते डेटा असलं तर तेव्हा पूर्ण आपली मेन क्वेरी रिट्रीव्ह होते. तर पहा इथं
हे मेन क्वेरी झालं. फक्त इथं काय होतं नाव होतं. फक्त बघा इथं वेअर नॉट एक्झिस्ट, नॉट म्हणून टाका. वेअर नॉट एक्झिस्ट म्हणजे आता ह्याच्यामध्ये डेटा नसलं तर ये म्हणून सांगतोय आपण, बरोबर. आता हाय ना डेटा, यात डेटा आहे तर डेटा येत नाही का पण म्हणजे ह्याच्यात एक्झिस्ट आहे डेटा. आता 15 ID नाही. फॉर एक्झाम्पल हे आपलं ई ऑर्डर टेबल देतो. इथं बघा कस्टमर ID 15 नाही, बरोबर. मी इथे 15 ID देतो, बरोबर. 15 देतो. आता हे ID आहे का ह्याच्यामध्ये नाही, बरोबर. ह्या कस्टमरमध्ये नाही, ई ऑर्डरमध्ये नाही. तेव्हा काय होतं नॉट एक्झिस्ट म्हणजे ही नॉट ना ई ऑर्डरमध्ये नसलं तर मला डेटा दे म्हणून आपण देतो. तेव्हा काय होतं डेटा येतं, बरोबर. पूर्ण डेटा करायचं झालं की आपल्याला माहिती आहे की स्टार मारायला लागतं. सिलेक्ट स्टार फ्रॉम दिलं की हे पूर्ण डेटा रिट्रीव्ह होतं. आता बघा नॉट एक्झिस्ट आहे ना, तर पूर्ण डेटा आला. तिथंच आपण इथं एक्झिस्ट केलं, एक्झिस्टचा वापर केला तर डेटा येत नाही का म्हणजे 15 ID नाही म्हणजे हे डेटा रिट्रीव्ह होत नाही. आता तेच आपण इथं 3 देऊ, बरोबर. आता ह्याचा डेटा रिट्रीव्ह होतो, हे सब क्वेरीचा डेटा रिट्रीव्ह होतो, बरोबर. सब क्वेरी डेटा प्रिया म्हणून रिट्रीव्ह झालं, बरोबर. आता हे पूर्ण डेटा येतं का म्हणजे हे डेटा रिट्रीव्ह झाला. हे बेसिक कॉन्सेप्ट आहे. म्हणजे सब क्वेरीमध्ये डेटा मल्टिपल राहू दे नाही म्हणजे सिंगल राहू दे, फक्त मल्टिपल डेटा असलं की त्याचे एक्झिस्टन्स चेक करायला. म्हणजे या सब क्वेरीमध्ये काही तर डेटा आहे म्हणून चेक करायच्या वेळी आपण एक्झिस्टचा वापर करतो. हे बेसिक सिंपल कॉन्सेप्ट आहे. तर हे आपल्याला बेसिक एक्झाम्पल द्यावं म्हणलं तर टेबल आहेत आपल्याकडे, बरोबर. हे कस्टमर आणि ऑर्डर टेबल, जसं की आपण हे 2 टेबल घेतलं होतं ना, आम्ही टेबल दिल्या तिथं, बरोबर. इथं 8 डेटा आहे, तिथं 12 होते. मी 4 डिलीट केल्यात मग त्यामुळं कमी आहेत, बरोबर. आणि ह्याच्यामध्ये 12 डेटा आहेत, बरोबर. हे 2 टेबल आहे. ते काय करतं एक्झिस्ट म्हणजे काय कस्टमर ID. आपण काय पण क्वेरी कशी लिहितो, सब क्वेरी काय लिहिली बघा. कस्टमर नेम फ्रॉम ई ऑर्डर वेअर कस्टमर ID. ई ऑर्डरमध्ये कस्टमर ID आपण दिलेली, कस्टमर ID 3 दिलतो ना इथं 3. एक्झिस्ट असला तर हे मला पूर्ण डेटा एक्झिस्ट म्हणजे रिट्रीव्ह करून दे. समजून घ्या की हे आपलं एक मास्टर टेबल आहे, ठीक आहे. मास्टर म्हणजे पूर्ण डेटा ह्याच्यामध्ये मास्टर डेटा आहे. ही आहे सब सोर्स म्हणजे ह्याच्यातलाच थोडा डेटा ह्याच्यात आहे, बरोबर. तर काय आपल्याला माहीत नसतं की ह्याच्यात डेटा आहे का नाही. कसं आपण क्वेरी लिहायचं की आपल्याला नको बाबा काय कन्फ्युजन व्हायला. ह्यामध्ये डेटा असलं तर फक्त मला हे डेटा रिट्रीव्ह कर, नसेल तर मला डेटा रिट्रीव्ह करू नको म्हणून आपण दिलं की काय होतं म्हणजे ही आपल्याला बेसिक आपल्या रेफरन्सला ठेवलेला डेटा टेबल असतो आणि त्याच्याप्रमाणेच त्यामध्ये हाय म्हणून कन्फर्म झालं कीच हे आपला डेटा रिट्रीव्ह होतो. समजलं ना. हे रिअल टाईम केसमध्ये झालं. तर ही एक्झिस्टचं झालं. तर आपण दुसरं पाहू. दुसरं आहे आपलं हे टेबल दिलं तर तुम्हाला जसं तेच आहे, बरोबर. तर आपण दुसरं पाहू की एनी कसं वापरतो, बरोबर. एनीचा वापर कसं करायचा. एनीचा अगोदर आपल्याला कॉन्सेप्ट क्लिअर करून घेऊ. एनी काय म्हणतं बघा. इन Oracle SQL द एनी ऑपरेटर यूज टू कम्पेअर द व्हॅल्यू इन अ सेट ऑफ व्हॅल्यू रिटर्न बाय सब क्वेरी. म्हणजे सेट ऑफ व्हॅल्यू कम्पेअर करता म्हणजे सब क्वेरीच्या बरोबर आणि व्हॅल्यू रिटर्न करता. इट इज ऑफ्टन यूज्ड इन अ कंजंक्शन विथ अ कंपॅरिझन ऑपरेटर लाईक्स इज इक्वल टू लेस दॅन ग्रेटर दॅन लेस दॅन इज इक्वल टू ऑर टू परफॉर्म द कंपॅरिझन बिटवीन अ सिंगल व्हॅल्यू अँड सेट ऑफ व्हॅल्यूज. म्हणजे काय करतं हे व्हॅल्यूज कम्पेअर करतं आणि रिझल्ट आपल्याला देतं, बरोबर. तर ह्याचं सिंटॅक्स पहा काय. सिलेक्ट सिंटॅक्स. सिलेक्ट कॉलम नेम्स फ्रॉम टेबल नेम वेअर कॉलम नेम ऑपरेटर एनी घालायचं आणि किती सब क्वेरी. सिंपल क्वेरी आहे, बरोबर. सिंपल ह्याचं सिंटॅक्स आहे. तर आपण प्रॅक्टिकली पाहू ह्याचं कसं वापर करायचा, बरोबर. तर आपल्याकडे 2 टेबल होतं, बरोबर. जसं आहे की इथं आता हीच मी टेबल आहे म्हणून समजून घ्या, ठीक आहे. हीच क्वेरी तुम्हाला देतो. आता कसं एनीचा वापर करायचा. वेअर दिलं ना, जसं कॉलम कस्टमर नेम वेअर, बरोबर. वेअर कस्टमर ID देऊ. कस्टमर ID लेस दॅन एनी म्हणून टाकला, बरोबर. म्हणजे काय दिलं आपण लेस दॅनचा डेटा म्हणजे ही क्वेरी रन केलं की काय होतं आपल्याला नाव येतं. आता आपण कस्टमर नेम लिहू, बरोबर. ID लिहू. आता ही ID वेअर कस्टमर ID इज इक्वल टू 3 दिली म्हणजे 3 ID दिले म्हणजे 3 ID आली, बरोबर. आता काय होतं की यांनी डेटा दे म्हणजे आता पूर्ण रन केलं की काय येतं बघा डेटा, बघा. म्हणजे हे काय झालं ही सब क्वेरी काय झालं कम्पेअर केली व्हॅल्यू 3चा डेटा 3च्या लेस दॅन खाली असलेला डेटा पूर्ण ह्याच्यामधला मला रिट्रीव्ह करून दे कुठला पण, बरोबर. म्हणजे आता 3 आहे इथं समजून घ्या की मी 5 देतो. 5 दिलं काय होतं इथं 5 आलं, बरोबर. हे सब क्वेरी रन केलं की व्हॅल्यू 5 येते, बरोबर. 5 आली तर की 5ला एक कम्पेअर करतं यांनी म्हणजे कम्पेअर करून मेन क्वेरीमधला डेटा असतो ना ते फक्त 5च्या खाली असलेला डेटा रिट्रीव्ह करतं. बघा 1 2 3 4 4 पर्यंत आलं ना,
तर इथं हे पूर्ण रन केलं तर 8 डेटा आहेत बरोबर. आता हेच आपल्याला ग्रेटर दॅन करू. ग्रेटर दॅन केलं की काय होतं, म्हणजे 5च्या समोरचा डेटा देते 6, 7, 8 बरोबर. हेच 2 दिलं की 2 द्या, रन करा. तर 2 सोडून आपल्याला 3 पासून डेटा देतं. 3, 4, 5, 6, 7, 8 बरोबर. यानेचा वापर लई सिम्पल आहे, म्हणजे व्हॅल्यू कम्पेअर करतं आणि डेटा देतं बरोबर. जसं की इथं दिलंय बघा, म्हणजे ही 2 टेबल आहेत, जसं की ई ऑर्डर, ई कस्टमर, ई ऑर्डर बरोबर. आपण काय दिलं, व्हॅल्यू दिली की यांनी, म्हणजे इथं आपल्याला कम्पेअर व्हॅल्यू केली की सब क्वेरीमध्ये व्हॅल्यू येते, त्या व्हॅल्यूला कम्पेअर करून आपण ऑपरेटर आता इज इक्वल टू पण देऊ शकतो. आपण समजून घ्या की इज इक्वल टू दिलं. आता कसं कस्टमर आय डी इज इक्वल टू 2 असलेला मला डेटा दे म्हणून सांगितलं, फक्त 2 असलेला, तर फक्त 2चा डेटा देतं. समजलं ना. येणीचा वापर असं आपण करू शकतो बरोबर. आणि आता जाऊ आपण तिसऱ्याला कुठलं, म्हणजे ऑल आहे. आय होप की आपल्याला येणीबद्दल समजलं असेल. ठीक आहे. तर ऑल म्हणजे काय, ऑल सिमिलर टू एनी आहे बरोबर. ही ऑलचं काय कॉन्सेप्ट आपल्याला समजून घेऊया. इथं बघा, इन Oracle SQL द ऑल ऑपरेटर इज यूज टू कम्पेअर अ व्हॅल्यू टू ऑल व्हॅल्यूज इन अ सेट रिटर्न बाय सब क्वेरी. म्हणजे काय करतं, ऑल टाकलं की काय होतं, सब क्वेरीच्या संपूर्ण व्हॅल्यूला कम्पेअर करतं. जे बी आपण व्हॅल्यू देतो ना, ती व्हॅल्यू कम्पेअर करतं. आणि काय होतं, इट इज ऑप्टन टू यूज टू कंजक्शन विथ कम्पॅरिझन ऑपरेटर लाईक्स इज इक्वल टू ग्रेटर दॅन लेस दॅन. सेम जसं प्रिव्हियस येणे होतं ना, तसं कम्पेअर बिटवीन सिंगल व्हॅल्यू अँड ऑल व्हॅल्यू सेट रिझल्ट, म्हणजे तसंच रिटर्न करतं. ह्याचं बी सिम्बॉल फक्त चेंज आहे, ऑल द्यायचं, येणी जागी ऑल यायचं, फक्त दुसरं काही नाही बरोबर. हे कसं करतात, हे सेमच आहे, जसं येणे आहे ना तसंच इथं आपण ऑल दिलं, ऑल यायचं. म्हणजे काय म्हणतं, हे आय डीची ऑल व्हॅल्यू मला रिटर्न कर. हे सेट झालं ना, ऑलची रिटर्न, पूर्ण ऑल व्हॅल्यू रिटर्न कर. तर बघा, ऑल व्हॅल्यू रिटर्न झाली बरोबर. इथं सेम ग्रेटर दॅन दिलं तर काय होतं, 2च्या समोरची पूर्ण व्हॅल्यू मला दे म्हणून देतो, तर इथं पूर्ण व्हॅल्यू आली बरोबर. म्हणजे हे जे आय डी आपण काय पण देऊ शकतो. आता समजून घ्या की इथं 10 आहे, तर 10चा डेटा आहे का, आहे. तर डेटा काय होतं, वेअर कस्टमर आय डी. 10चा डेटा ह्याच्यामध्ये नाही, त्यामध्ये आहे, पण ह्याच्यामध्ये आहे का, नाही बरोबर ना. म्हणजे फक्त ह्याला कम्पेअर करतं, ह्या कस्टमर आय डीचं कम्पेअर करतं, आणि ह्याच्यामध्ये कुठली कस्टमर आय डी आहे ना त्याचीच फक्त डेटा देतात. म्हणजे 10 आय डी ह्याच्यामध्ये नाही, ही ई कस्टमरमध्ये 10 व्हॅल्यूज नाहीत, 8 आहेत फक्त, पण ई ऑर्डरमध्ये 10 आहेत. ई ऑर्डरमध्ये आपल्याला 12 भेटतात बरोबर. तर काय होतं, ऑल कम्पेअर काय करतं, त्याच्यामध्ये देत नाही. आता तीच आपण 1 देऊ, इज इक्वल टू 1, इज इक्वल टू नाही तर ग्रेटर दॅन देऊ. तर काय होतं, 1च्या समोरचे डेटा मला पूर्ण पाहिजे म्हणून देतं, तर पूर्ण डेटा, आता 1चा डेटा रिट्रीव्ह झाला नाही, 1 पासून ग्रेटर दॅन असलेला डेटा झाला. तसंच की आपण लेस दॅन पण वापरू शकतो. लेस दॅन वापरा, नाही इज इक्वल टू वापरा, काय पण आपल्या अनुसार आपल्याला काय असतं तीच. लेस दॅनची 1 नाही, तर आपण इथं काय करू, 1च्या खाली कुठली 0 व्हॅल्यू नाही ना, त्यामुळे इथं आपण 4 देऊ. 4 दिले की आपल्याला कळतं. तर रन करा पहा, तर 4च्या खाली 3, 2, 1 ह्याचा डेटा रिट्रीव्ह झाला. लई सिम्पल कॉन्सेप्ट आहे आणि ऑल एक्झिस्टचा. ठीक आहे. आय होप की आपल्याला हे तिन्ही पण कॉन्सेप्ट समजला असेल बरोबर. ही आणि की कस्टमर टेबल आहे, जसंच की आपल्याला रेफरन्सला मी दिलं आहे. म्हणजे व्हॅल्यू काय होतं, कम्पेअर करतं ह्याच्याबद्दल, जे व्हॅल्यू ह्याच्यात आहे ते व्हॅल्यू ह्याच्यात असले की डेटा मेन क्वेरीचा रिट्रीव्ह होतो. समजलं ना. आय होप की आपल्याला समजा 3 कॉन्सेप्ट समजला असेल. तर थँक्यू मित्रांनो पाहिल्याबद्दल. हे आपल्याला व्हिडिओ काहीतरी हेल्पफुल वाटला असेल तर आपल्या मित्रांनी कोलिग्सनी शेअर करा, जे बी शिकायला एन्थुजिस्ट आहेत. ठीक आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू, तोपर्यंत बाय.